नमस्कार. राज्यामध्ये जर बघितलं तर जे आहे दिनांक 4 मे रोजी राज्यातील कोणकोणत्या भागामध्ये जे आहे पाऊस पडण्याची शक्यता आहे ते आपण बघणार आहोत. सध्या जर बघितलं तर जे आहे वातावरणीय बदल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात गरमीमध्ये वाढ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत बघितलं तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे ते बघूयात. तर सर्वात जास्त शक्यता गडचिरोली, चंद्रपूर, यानंतर यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जे आहे चांगला अवकाळी पाऊस होऊ शकतो. यानंतर अमरावतीमध्ये सुद्धा अवकाळी पावसाची शक्यता आहे. यानंतर जर बघितलं तर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, यानंतर जर बघितलं तर पालघरचा काही भाग, त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे नगरचा काही भाग, या भागामध्ये सुद्धा थोडासा झाला तर हलका ते मध्यम पाऊस या ठिकाणी होऊ शकतो. मात्र शक्यता थोडी कमी आहे. मात्र विदर्भामध्ये मात्र तुफानी स्वरूपाच्या या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर जर बघितलं तर जे जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेडमध्ये जे आहे थोडी शक्यता कमी असेल. यानंतर जर बघितलं तर जे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सुद्धा शक्यता कमी आहे. सांगली, सातारा, यानंतर सोलापूर, कोल्हापूर या भागामध्ये पाऊस कमी असेल, शक्यतो नसेलच. फक्त विदर्भ